काय रे मुलांनो, उठलात का? की अजूनही त्या मोबाईलच्या जगात गुढी उभी करताय? अरे उठा, बाहेर बघा. सूर्याची पहिली किरण कडुनिंबाच्या पानावर कशी चकाकते. दरवर्षी लोक विचारतात, आजोबा ही गुढी दरवर्षी का उभी करायची? मी सांगतो, अरे ही फक्त एक काठी आणि तांब्याचा नाहीये, हे आपल्या विजयाचं प्रतीक आहे. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्यात आले होते तो दिवस. पण मला वाटते आपणही आपल्या आयुष्यात छोट्या 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 वनवासातून बाहेर पडायला नको का? गाठी किती गोड असते ना, पण या गाठी सोबत आपण कडुनिंबाची ही पाने खातो. का माहितीये? कारण आयुष्य फक्त साखरेसारखं गोड नसतं. त्यात कडूपणा अनुभवही येतात. जो कडू पचवतो त्यालाच तर कडू चव कळते. हेच तर गुढीपाडवा आपल्याला शिकवतो. यंदा मी देवाला एकच मागणार आहे. बाहेर जशी गुढी उंच डोलताने उभी राहिली, तशीच प्रत्येकाच्या मनात माणुसकीची आणि विश्वासाची गोडी उभी राहू दे. जुन्या कडवट आठवणी सोडून द्या आणि नव्या उत्साहाने वर्षाची सुरुवात करा. चला तर मग कडू गोड प्रसाद खायला या. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.